नमस्कार मित्रांनो. मित्रांनो 2024मध्ये ज्या उमेदवाराला तुम्ही लोकसभेसाठी निवडून देणार, तर त्यासाठी तुम्ही स्वतःच्या सदसद विवेकबुद्धीचा विचार करून त्या उमेदवाराला मत द्या. पक्ष बघून मत देऊ नका. त्याचं काम बघून तुम्ही या ठिकाणी मतदान करा आणि मतदान हे अवश्य करा. प्रत्येक नागरिकाने मतदान केल्यानंतरच उद्याचा प्रगल्भ भारत या ठिकाणी घडू शकतो. कारण याचं महत्त्वाचं कारण म्हणजे 2014मध्ये ज्या आपल्याला विकासाच्या नावाने मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या. अक्षरशः पुणे-मुंबईकडनं विद्यार्थी गाडीच्या गाड्या भरून या ठिकाणी मतदानासाठी आले. ते का आले? कारण त्यांना रोजगार हवा होता. ते का आले? तर त्यांना एक उद्याच्या भविष्यासाठी चांगली एक प्रगती हवी होती. परंतु त्याच्यात टोटली झालं उलट. एक तर सरकारी नोकऱ्या बंद झाल्या. सरकारी नोकऱ्या बंद झाल्या तर झाल्या, परंतु ज्या काही सरकारी नोकऱ्या होत्या त्याच्यात पण खाजगीकरणाचा धाट या ठिकाणी लावण्यात येतोय. तर याच्याचपासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर एक पक्ष म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणून तुम्ही मतदान करा, की जो उद्या आपलं भविष्य चांगलं घडवू शकतो.